नमस्कार मंडळी. चला तर आज बनवूया प्लम केक. तोही एकदम सुपर डुपर स्पॉन्जी. आमच्या घरामध्ये माझ्या मुलांना तर केकच्या रेसिपी फार आवडतात, त्यामुळे मी अधूनमधून केक बनवण्याचे ट्राय करत असते, तेही वेगवेगळ्या पद्धतीने. चला तर आज प्लम केक कसा बनवायचा पाहू. मी घरीच ऑरेंज ज्यूस बनवून घेतला आहे. फ्रेश ऑरेंज 2 ते 3 ज्यूस करून घ्यायचा त्याचा. त्यामध्ये ट्रुटी फ्रुटी, पिवळे मनुके, अजून थोडीशी वेगळ्या प्रकारची ट्रुटी फ्रुटी टाकली आहे. बारीक केलेले काजू व बदामचे काप करून टाकले आहे. त्यामध्ये थोडे ब्लॅक कलरचे मनुके देखील टाकले. चेरी होती ते देखील टाकले आहे. आता हे झाकून 5 ते 6 तास बाजूला ठेवायचे. एका पॅनमध्ये साखर टाकून घ्यायची 1 वाटी. ती पूर्ण अशी मेल्ट झाली की मग त्याला मिक्स करायचे. त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचे. आता हे मिश्रण तयार झाले. हे बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देऊ. थोडे स्पाइसेस टाकायचे आहेत. त्यासाठी मी काळी मिरी, लवंग, दालचिनी, 4-5 हिरवी विलायची, जायफळ असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहे बारीकसर. आता यामध्ये बटर देखील आपल्याला मेल्ट करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे. गरम वस्तू वापरायची नाही. आता मेल्ट झालेले बटर थंड झाले. पाक देखील थंड झाला आहे. तो सर्व एकजीव करायचा. यामध्ये व्हॅनिला इसेन्स 2-3 टेबलस्पून टाकले आहे. ते देखील छान मिक्स करून घ्यायचे. चाळणीमध्ये मी 2 वाटी मैदा घेतला. 5-6 चमचे मिल्क पावडर टाकली. जे आपण स्पाइसेस बारीक केले होते ते देखील चाळणीमध्ये चाळून घेतले. चिमूटभर मीठ देखील टाकले होते मी यामध्ये. आता जे आपण बटरचे मिश्रण आहे ते टाकून मिक्स करून घेतले. ऑरेंजच्या ज्यूसमध्ये जे ड्रायफ्रूट्स मिक्स करून ठेवले होते ते देखील टाकून घेतले. सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे. पातेल्यामध्ये मीठ टाकले, स्टँड ठेवले व गरम करण्यासाठी बाजूला ठेवून दिले. 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, थोडेसे व्हिनेगर टाकले. ॲक्टिवेट केले मिश्रण. आता मैदा लावलेल्या भांड्यामध्ये टाकून घेतले, टॅप करून घेतले. त्यावर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घेतले. छान दिसतात हे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर हा केक. आता हा केक बेक होण्यासाठी मी झाकून 45 ते 1 तास शिजवून घेतला आहे. मला 1 तास लागला शिजवण्यासाठी. तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो. पाहू शकता किती स्पॉन्जी असा केक तयार झाला आहे. क्रिसमस केक देखील याला म्हणतात. आता माझ्या मुलांनी संध्याकाळीच हा केक कट करून घेतला. त्यांना खूप आवडला. खूप आवडीने खातात मुले. मी ह्यावेळेस मैद्याचा बनवला आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाचा देखील बनवू शकता.